फायबर आणि प्रथिनांनी समृद्ध असलेली मोड आलेली कुळथाची म्हणजेच हुलग्याची चमचमीत अशी भाजी रात्रीच्या किंवा दुपारच्या जेवणासाठी आज आपण बनवणार आहोत। रेसिपी तुमच्याबरोबर नेहमीप्रमाणेच भरपूर टिप्स शेअर केलेली आहे, त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा। रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा। तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करा। अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। नमस्कार, मी संध्याच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। सर्वात प्रथम मोड आलेल्या कुळथाची म्हणजेच हुलग्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी एक छोटी वाटी कुळीत म्हणजेच हुलगे हे आधी निवडून त्यानंतर पाण्याने 2 ते 3 वेळा स्वच्छशी धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवले होते। हुलगे छान असे भिजल्यानंतर मोड येण्यासाठी एका कापडामध्ये मी यांना बांधून ठेवले होते। तर पाहू शकता हुलग्याला म्हणजेच कुळथाला छान असे मोड आलेले आहेत। तर मोड आलेले हुलगे मी परत एकदा निवडून घेतलेले आहेत। याचे वजनी प्रमाण म्हणाल तर 50 ग्रॅम इतके आहे। तर आता हे हुलगे जे आहेत ते आपण शिजवून घेणार आहेत। त्यापूर्वी हे हुलगे पाण्याने आपण धुवून घेऊया। त्यासाठी यामध्ये 1 ग्लास पाणी ॲड केलेले आहे। तर एकदम हलक्या हाताने चोळून हे हुलगे जे आहेत ते इथे मी धुवून घेत आहे, कारण की ह्या हुलग्याची मोड मोडण्याची शक्यता असते। तर हुलगे जे आहेत ते मी इथे छान असे धुवून घेतले आहेत। तर आता हे हुलगे आपण शिजवून घेऊयात। त्यासाठी यामध्ये 1 ग्लास पाणी घालून घेत आहे। पाणी घातल्यानंतर आता हे हुलगे जे आहे ते मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे। कुकरच्या 3 शिट्ट्या याला बास होतात। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पातेल्यामध्ये ही हुलगे शिजवून घेऊ शकता। हुलगे आता शिजण्यासाठी बाजूला ठेवून दिले आहेत। तर आता हुलग्याची भाजी बनवण्यासाठी लागणारे एक वाटण तयार करून घेऊयात। त्यासाठी लागणारे साहित्य जे आहे ते सुरुवातीला भाजून घेऊया। त्यासाठी ते गॅस चालू करून कढईमध्ये तेल ॲड केले आहेत। अर्धी छोटी पळी तेल ॲड केलेले आहे। या तेलामध्ये घालत आहे शेंगदाणे। तर हे शेंगदाणे वजनी प्रमाणात 20 ग्रॅम आहेत। तर शेंगदाणे तेलामध्ये छान असे लालसर होईपर्यंत भाजून घेत आहे। शेंगदाणे कच्चे वापरायचे नाहीत, यामुळे भाजीची चव बिघडली जाते। महत्त्वाची टीप आहे, लक्षात ठेवावी। शेंगदाणे छान असे लालसर रंग येईपर्यंत इथे मी तेलामध्ये भाजून घेतले आहेत। भाजून घेतलेले सर्व शेंगदाणे इथे बाजूला काढून घेत आहे कढईमधून। सर्व शेंगदाणे थंड झाल्यानंतर आता इथे मी वाटण करण्यासाठी मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड केले आहेत। या शेंगदाण्यांमध्ये घातले आहेत 10 ते 15 लसूण पाकळ्या, तसेच थोडीशी देठासहित कोथिंबीर। फक्त हे 3 साहित्य वापरून आता इथे छान असे मी वाटण तयार करून घेणार आहे। तर इथे पाहू शकता आवश्यक अशा पाण्याचा वापर करून इथे मी हुलग्याची भाजी बनवण्यासाठी लागणारे वाटण जे आहे ते तयार करून घेतलेले आहे। तर अशा पद्धतीने आपले छान असे हुलग्याची भाजी बनवण्यासाठी लागणारे वाटण जे आहे ते तयार आहे। तर इथे पाहू शकता बाजूला हुलगेही छान असे आपले शिजले गेलेले आहेत। हुलगे जास्तही मऊसूत शिजवायचे नाही, तर भाजीमध्ये याचा गाळ बनला जातो। तर हुलगे आपले छान असे शिजून तयार आहेत। आता आपण हुलग्याची भाजी बनवून घेऊया। त्यासाठी इथे कढई गरम करण्यास ठेवली होती। कढई गरम झालेली आहे। फोडणीसाठी कढईमध्ये घातले आहे 2 छोटी पळी तेल। तर तेल इथे गरम झाले आहे। या तेलामध्ये सुरुवातीला घातला आहे कढीपत्ता। कढीपत्ता तेलावरती छान असा तळला गेला की यामध्ये काही मसाले घालून घेत आहे। सर्वात प्रथम अर्धा चमचा हळद, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1.5 चमचा घरगुती कांदा लसूण मसाला, तसेच 1 चमचा धना पावडर। गॅसची फ्लेम इथे लो ठेवली आहे। तर लो गॅसच्या फ्लेमवरती हे मसाले तेलामध्ये छान असे इथे मी सुरुवातीला तळून घेत आहे। अशा प्रकारे रस्सा भाजी करताना कोणतेही मसाले तेलामध्ये सुरुवातीला तळून घेतले की भाजीला कलर खूप छान येतो। महत्त्वाची टीप आहे, लक्षात ठेवा। मसाले छान असे परतवून घेतले की यामध्ये आता तयार करून घेतलेले वाटण घालून घेत आहे। तर इथे गॅसची फ्लेम लोच ठेवलेली आहे। वाटण घालून घेतल्यानंतर आता हे वाटण जे आहे छान असे एकजीव होईपर्यंत या मसाल्यामध्ये व तेलामध्ये परतवून घेत आहे। तर इथे पाहू शकता पूर्णपणे छान असे एकजीव होईपर्यंत हे वाटण जे आहे ते तेलामध्ये मी परतवून घेतलेले आहे। याला हलकेसे असे तेल सुटू लागले आहे। तर हे वाटण आणखीन छान शिजावे यासाठी यामध्ये हुलगे शिजून घेतलेलेच 1 वाटी पाणी घालून घेतले आहे। आता हे पाणी जे आहे यामध्ये मिक्स करून घेऊन हे वाटण जे आहे ते छान असे इथे मी तेल सुटेपर्यंत शिजवून घेणार आहे। तर कुळितामध्ये फायबर आणि प्रथिने जे आहेत त्याचे भरपूर प्रमाण असते, त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते। तर इथे पाहू शकता वाटण जे आहे ते छान असे आपले इथे परतवून घेतलेले आहे, म्हणजे शिजवून घेतलेले आहे। तर हे वाटण गॅसच्या फुल फ्लेमवरती मी शिजवून घेतलेले आहे। वाटण छान असे शिजले गेलेले आहे। तर आता यामध्ये
मोड आलेले जे आपले कुळीत आहेत ना शिजवून घेतलेले ते पाण्यासहित घालून घेतलेले आहेत. तर आता हे हुलगे जे आहेत ना या वाटणामध्ये छान असे मिक्स करून घेत आहे. हुलगे मिक्स करून घेतल्यानंतर ना आता इथे आपण रस्सा भाजी बनवणार आहोत ना, त्यासाठी आपल्याला कितपत रस्सा भाजी बनवायची आहे ना त्यानुसार यामध्ये पाणी घालून घ्यायचे आहे. तर पाणी गरम घालायचे, थंड पाणी अजिबात घालायचे नाही. यामुळे भाजीची चव बिघडली जाते, भाजीला कलरही येत नाही. महत्त्वाची टीप आहे, लक्षात ठेवा. तर घातलेले पाणी ते व्यवस्थित असे मिक्स करून घेतले आहे. आता यामध्ये घालत आहे चवीनुसार मीठ, तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर व मीठ व्यवस्थित असे मिक्स करून घेऊन ना आता इथे मी ही हुलग्याची भाजी जी आहे ना 3 ते 4 मिनिटे छान असे गॅसच्या लो फ्लेमवरती शिजवून घेणार आहे. तर आता इथे भाजी जी आहे ना ती मी शिजण्यासाठी ठेवून दिलेली आहे. तर पाहू शकता अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये छान अशी भाजीला उकळी आलेली आहे. तसेच मस्त असे या भाजीला तेलही खूप छान असे रिलीज झाले आहे. भाजीचा कलरही खूप छान असा सुंदर दिसत आहे. अगदी पाहताक्षणीच ही भाजी खावीशी वाटत आहे. तर अशा पद्धतीने मस्त अशी आपली मोड आलेली कुळथाचीच म्हणजे हुलग्याची चमचमीत भाजी खाण्यासाठी तयार झाली आहे. गॅस बंद केला आहे. तर इथे आपली कुळथाची म्हणजे हुलग्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे. हे कुळीत जे आहेत ना शरीरासाठी खूप फायदेशीर असे असतात. वजन कमी करणाऱ्या लोकांसाठी तर ही कुळथाची भाजी जी आहे ना ती एक वरदानच आहे. तर पाहू शकता याचा रस्साही किती छान असा दिसत आहे. तर ही कुळथाची भाजी जी आहे ना तुम्ही रात्रीच्या दुपारच्या जेवणासाठी बनवू शकता. भाकरीबरोबर खाण्यासाठी खूप छान अशी लागते. तसेच चपातीबरोबर भाताबरोबरही खाऊ शकता. रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता, जेणेकरून ही रेसिपी बनवताना याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. कुळथामध्ये ना नैसर्गिक गुणधर्म आहेत ना त्याचे भरपूर प्रमाणात आहेत. त्यामुळे ना हे चरबी बर्नर म्हणूनही कार्य करतात. तसेच कुळीत सेवनाने ना भूक नियंत्रित राहते, यामुळे वजन कमी होण्यासही मदत होते. व्हिडिओ